नमस्कार, तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी झटपट कशी बनवायची ते शिकवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे तुम्ही पाहू शकता मी शेंगदाणे खमंग असे बारीक मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत आणि गावरान तीळ सुद्धा घेतलेले आहेत। छोट्या वाटीमध्ये सुंठ पावडर आणि इलायची पावडर करून घेतलेली आहे। तीळ भाजताना तुम्ही मंद आचेवर थोड्या प्रमाणातच भाजून घ्या। चुकून जरी जरा आपल्या हातून तीळ जास्त भाजले तर त्याची चव कडवट होईल। इथे मी शेंगदाणे आणि तीळ आणि गूळ या वाटीप्रमाणे घेतलेले आहे। या वाटीनुसार 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ आणि 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। इथे मी सर्वप्रथम शेंगदाण्याचे साल काढून वेगळे करून घेतलेले आहेत। जेवढे शक्य आहे तेवढे शेंगदाणे स्वच्छ करून घेतलेले आहेत। शेंगदाणे आणि तीळ आपण बारीक करून घेऊया। एकदम बारीक पूड करून घ्यायची नाही तर थोडेसे ओबडधोबड ठेवायचे आहेत। याप्रमाणे मिक्सरचे बटन बंद चालू करत बारीक करून घ्यायचे आहे। चेक करून पुन्हा मिक्सर चालू करून मीडियम मध्ये याची कूट करून घेऊया। याप्रमाणे आपले शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत। आता याच पद्धतीने तीळ सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत। तीळ सुद्धा आपले आता बारीक करून झाले आहे, तुम्ही बघू शकता। आता हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये आपण एकत्र करून घेऊया। तीळ, शेंगदाण्याचे कूट, तिळाचे कूट आणि सुंठ आणि इलायचीची पूड हे सर्व एकजीव करून घेऊया। गॅसवर आपण आता एक कढई तापत ठेवली आहे। त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया, म्हणजे आपल्या वडीला चकाकी पण येईल आणि गूळ चिकटणार पण नाही। आता 2 वाट्या गूळ आपण या तुपामध्ये घालणार आहोत आणि हा पाक होई तोपर्यंत आपल्याला गॅस चालू नाही ठेवायचा आहे। फक्त गूळ थोडासा मेल्ट झाला की लगेच आपल्याला सर्व मिश्रण गुळामध्ये घालून मिक्स करायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता एकसारखे गूळ हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कढईला लागला नाही पाहिजे। गूळ वितळतोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये वडी थापणार आहोत त्या ताटाला आपण साजूक तूप लावून घेऊया। तुम्ही पाहू शकता गूळ इथे लगेच वितळायला सुरुवात झाली आहे। ही झटपट होणारी वडी आहे। गूळ लगेचच वितळायला सुरुवात होतो। आता आपण लगेच सारण घालून घेणार आहोत। गूळ पूर्णपणे वितळलेला दिसत आहे। या पद्धतीने सर्व मिश्रण आपण गुळामध्ये घातले आहे। आता एकसारखे पटापट त्याला मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याच्या गुठळ्या किंवा घट्ट होणार नाही। जेवढे पाहिजे तेवढेच आपल्याला सारण तयार होईल। सारण आता पूर्ण एकजीव झाले आहे। आता पटकन आपण प्लेटीमध्ये घालून थापून घेऊया। याप्रमाणे आपण छोट्या ग्लासच्या साहाय्याने सर्व सारण ताटामध्ये थापून घेणार आहोत, म्हणजे आपल्या हातालाही चटके बसणार नाहीत। सारण थोडे हलके गरम असताना चाकूच्या साहाय्याने आपण वड्यांसाठी कट मारून घेणार आहोत। या पद्धतीने आपण चाकूच्या साहाय्याने आपल्याला आवडतील अशा साईजमध्ये वड्या कट करून घेऊया। अशा प्रकारे आजची आपली झटपट तिळगुळ वडी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।